ओके, चला बघा, या लेक्चरला आपण आपले क्वेश्चन स्टार्ट करणार आहे 2 स्टेज एअर कॉम्प्रेसरसाठी. ओके, सो आपल्याकडे ट्रायपॉड नाही असता आपण खाली ठेवूनच लेक्चर शूट करतो आहे. बघा क्वेश्चन काय दिला आहे, इन 2 स्टेज एअर कॉम्प्रेसर एअर इज कॉम्प्रेस फ्रॉम 1 बार अँड 20 डिग्री सेल्सिअस टू 20 बार. सो गिवन लिहून घेऊया सगळ्यात पहिले. गिवनमध्ये इनिशियल प्रेशर दिलं आहे तुम्हाला किती 1 बार आणि इनिशियल टेम्परेचर दिलं आहे किती 20 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, त्यानंतर जे फायनल प्रेशर आहे, पण हे लक्षात घ्या की 2 स्टेज एअर कॉम्प्रेसर आहे. सो दोनदा कॉम्प्रेशनची प्रोसेस होणार आहे. आणि जे फायनल प्रेशर आहे, तर तुम्हाला जर आठवत असेल तर एअर कॉम्प्रेसर 2 स्टेजमध्ये P1 टू P2 एक होतं पहिल्या स्टेजमध्ये, अँड देन P2 टू P3 असं कॉम्प्रेशन होतं. सो जे थर्ड कॉम्प्रेशन आहे, फायनल कॉम्प्रेशनचं प्रेशर ते दिलं आपल्याला 20 बार. इफ द इंटरकुलिंग इज परफेक्ट, हा वर्ड महत्त्वाचा आहे या ठिकाणी की इंटरकुलिंग कशी एकदम परफेक्ट आहे. कॅल्क्युलेट द वर्क रिक्वायर्ड पर kg ऑफ एअर पर सायकल अँड टेक R इज इक्वल टू 0.287 किलो जूल पर kg केल्विन. ठीक आहे, फाइंड आउट काय करायचं आहे आपल्याला, वर्क डन. वर्क डन पर kg ऑफ एअर पर सायकल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नाव पुढे बघा, आता कंटिन्यू करूया. सो इथून आता आपण आन्सर फाइंड आउट करू आणि त्याच्यासाठी आपल्याला काय लागेल, वर्कडनचा फॉर्म्युला लागेल. वर्कडनचा फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल तर आपण दिला होता n/n-1 P1 V1 log of P2 by P1 raised to power n-1/n-1 है ना, असं काहीतरी लिहिलं आहे. पण आता तोच फॉर्म्युला ज्यावेळेस आपण 2 स्टेजमध्ये घेतो त्यावेळेस तोच फॉर्म्युला थोडा चेंज होऊन जातो. ठीक आहे, तोच फॉर्म्युला आपल्याला काय करायचा आहे, थोडा चेंज करायचा आहे. आपल्याला विचारलं काय होतं, फक्त त्यांनी कॅल्क्युलेट द वर्क डन पर kg ऑफ एअर पर सायकल एवढं विचारलं आहे ना. चलो ठीक आहे. सो वर्क डनचा फॉर्म्युला काय, वर्क डन इक्वल टू काय लिहिलं होतं आपण, n/n-1 इंटू P1 V1 लॉग ऑफ P1 V1 P3 बाय P1 आहे. आता इथं P3 बाय P1 घ्यावं लागेल कारण P2 बाय P1 त्या पहिल्या याच्यात का बरं घेतलं होतं, कारण त्या ठिकाणी फायनल प्रेशर P2 होतं. सो n/n-1 P1 V1 फायनल प्रेशर P3/P1 रेस्ट टू पॉवर, उलटं करायला सांगितलं होतं मी, n-1/n-1 या पद्धतीने फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आता ही जी वर्क डनचा जो फॉर्म्युला होता हा सिंगल स्टेजसाठी होता. आता आपल्याकडे किती स्टेज आहे, अशा 2 स्टेजचा फॉर्म्युला आहे म्हणून मल्टिप्लायला काय टाकून द्या 2. इथं 2n होतं, मी सांगितलं होतं की यालाच उलटा करून द्यायचं, तर इथं पण काय करायचं आहे 2. तुम्हाला पाहिजे तुम्ही तुमच्या मेथडने लक्षात ठेवू शकता फॉर्म्युला, मी जस्ट माझा वे सांगतो आहे कसं या पद्धतीने लक्षात ठेवलं आहे. 2n/n-1 P1 V1 P3 बाय P1 रेस्ट टू पॉवर n-1/2n-1. ठीक आहे, आता इथं जर तुम्ही बघितलं गिवन डाटामध्ये, तर गिवन डाटामध्ये आपल्याला फक्त P1ची व्हॅल्यू माहिती आहे. हिअर P1ची व्हॅल्यू माहिती, व्हॉल्यूम आपल्याला दिलंच नाही आणि व्हॉल्यूमबद्दल काही सांगितलेलं पण नाही आहे. तर व्हॉल्यूमबद्दल जर काही माहीत नाही आहे तर मग आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये हे पाहिलं होतं की आपण P1 V1 कॅन बी रिटर्न ॲज mRT1 लिहू शकतो ना आपण असं, आयडियल गॅस इक्वेशनच्या अकॉर्डिंग PV इक्वल टू mRT. आणि जर तुम्ही इथं पाहिलं तर आपल्याला जी वर्क डनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ती कशासाठी करायची, वर्क रिक्वायर्ड पर kg आहे. पर kgचा अर्थ काय की प्रत्येक एका किलोसाठी 1 kg ऑफ एअरसाठी तर मास किती घेणार 1. सो इक्वेशन काय बनवू शकता आपल्याला, इफ m इज इक्वल टू 1 P1 V1 इज इक्वल टू काय लिहू शकतो तुम्ही RT1 पुट करू इथं. सो वर्क डन इज इक्वल टू 2 इंटू याची व्हॅल्यू, दे डिडंट मेन्शन द व्हॅल्यू ऑफ n. मग काय करणार, मग आता या अशा केसमध्ये पॉलिट्रॉपिक प्रोसेस n कशामध्ये राहतो, पॉलिट्रॉपिक प्रोसेसमध्ये ना. आपण कन्सिडर करू शकतो की आपण जे कॉम्प्रेशन केलं आहे तर आयसेंट्रोपिक आहे. आणि मी तुम्हाला हे सांगितलं होतं की आयसेंट्रोपिक प्रोसेसमध्ये गॅमाची व्हॅल्यू फॉर द एअर किती राहते 1.4 आहे ना. आपण कन्सिडर करून घेतलं की आयसेंट्रोपिक प्रोसेस आहे, नाही दिलेलं आहे म्हणून कन्सिडर करून घेतलं. मोस्ट ऑफ द क्वेश्चनमध्ये दिलेलं राहील. तर इथं काय घेणार तुम्ही आता 1.4 म्हणजेच काय असणार आहे तुमचा n, तर यांच्या जागी पुट करणार 1.4. सो 2 इंटू 1.4 डिवाइड बाय 1.4 मायनस 1. P1 V1च्या जागी RT1 पुट करणार. आरची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चनमध्ये दिली होती 0.287. T1ची व्हॅल्यू तुम्हाला 20 डिग्री सेल्सिअस दिली आहे. तर डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन केलं आपण केल्विनमध्ये, दॅट इज 293 मल्टीप्लाय बाय P3ची व्हॅल्यू 20 बार दिलं होतं. सो 20 डिवाइड बाय
P1ची व्हॅल्यू आपल्याला 1 बार दिलेली 1. तुम्ही पाहिजे तर 10⁵ ने मल्टिप्लाय दोन्ही ठिकाणी करू शकता, वर खाली, पण त्याच्याने काही फरक पडत नाही म्हणून मी काही करणार नाही. सो 1.4 - 1 डिवाइड बाय 2 इंटू 1.4 - 1. हे पूर्ण इक्वेशन बनलं. इथून तुमचं वर्कडनची व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे. सो वर्कडनचं जे आन्सर आहे, कम्प्लीट आन्सर, ते येणार आहे आपलं 314.40 किलोजूल पर kg पर सायकल. हे किती सायकलसाठी आहे? प्रत्येक एका सायकलसाठी आहे. ठीक आहे. किलोजूल पर kg पर सायकल. सो दिस इज युअर कम्प्लीट क्वेश्चन. ठीक आहे. ओके, चला तर या ठिकाणी हा क्वेश्चन झाला आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिला आहे. इट इज desired to compress the 16 meter cube of air per minute from 1 bar to 10.5 bar सांगितलं आहे. ठीक आहे. कॅल्क्युलेट द मिनिमम पॉवर रिक्वायर्ड टू ड्राईव्ह द कॉम्प्रेसर विथ द 2 स्टेज कॉम्प्रेशन सांगितलं आहे. डबल स्टेज कॉम्प्रेशन आहे. अँड कम्पेअर इट विथ द पॉवर रिक्वायर्ड फॉर सिंगल स्टेज कॉम्प्रेशन. ओके, सो काय दिलं आहे आपल्याला की 2 स्टेज कॉम्प्रेशनसाठी किती पॉवर लागेल, आणि तेच जर एवढं कॉम्प्रेशन जर आपण सिंगल स्टेजमध्ये केलं तर त्यावेळेस किती पॉवर लागेल. दोन्ही पॉवरला कम्पेअर करा. इंडेक्स घ्यायचा आहे तुम्हाला. 1 व्हॅल्यू ऑफ इंडेक्स जी ती 1.35 एनची व्हॅल्यू बोथ द केसेससाठी. बघा आता जे काही गिवन व्हॅल्यूज दिलेले आहेत ते लिहून घेऊ पहिले. बघा या साईडला लिहून घेऊ गिवन. जे व्हॅल्यूज दिलेले आहेत ते लिहून घेऊ सगळ्यात पहिले. सो हिअर गिवन सगळ्यात पहिले तुम्हाला इनिशियल प्रेशर, सगळ्यात पहिले तुम्हाला दिलं होतं व्हॉल्यूम. 16 मीटर क्यूब ऑफ एअर पर मिनिट कॉम्प्रेस करायचं आहे. पर मिनिट सांगितलं आहे. इनटेक व्हॉल्यूम दिलेला आहे म्हणजे तुम्हाला 16 मीटर क्यूब पर मिनिट. मिनिटमध्ये चालत नाही म्हटल्यावर तुम्ही लगेच पाहिजे तर 16/60 मीटर क्यूब पर सेकंड करू शकता. एका मिनिटचं कन्व्हर्जन सेकंडमध्ये. प्रेशर जे ते कुठून कुठपर्यंत इन्क्रीज करायचं आहे आपल्याला. लेट्स सी 2 स्टेज कॉम्प्रेशनसाठी आपण बोलतोय. तर P1ची व्हॅल्यू किती राहील. हे तर व्हॉल्यूम तर दोघांसाठी एकच आहे ना. फॉर 2 स्टेज P1ची व्हॅल्यू काय सांगितली आहे 1 बार. P3ची व्हॅल्यू किती सांगितली आहे 10.5 बार. फायनल कॉम्प्रेशन कुठपर्यंत करायचं होतं 10.5 बारपर्यंत. ठीक आहे. पॉवर किती लागणार आहे ते विचारलं आहे आपल्याला. फाइंड आउट काय करायचं आपल्याला पॉवर रिक्वायर्ड. ठीक आहे. आणि यांची व्हॅल्यू दोन्ही केसेसमध्ये काय घ्यायला सांगितली आहे 1.3. ठीक आहे. 1.35 सॉरी 1.35. आता काय करणार. पॉवरसाठी फॉर्म्युला घेणार सगळ्यात पहिले. पॉवरचा मी जसं तुम्हाला सांगितलं होतं पॉवरचा फॉर्म्युला काय. फॉर्म्युला तोच राहील, फक्त मल्टिप्लाय बाय काय करावं लागतं n/60 नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स करावे लागतील. ठीक आहे. मेन्शन केले आहेत आपल्याला नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स काही. ठीक आहे. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स आपल्याला मेन्शन केलेलं नाही आहे. मग काय करणार बघा. मून गेला कॅमेरा. हां बघा आपण काय बोलत होतो की पॉवर काढायचं आहे आपल्याला. आणि पॉवरसाठी फॉर्म्युला काय राहतो वर्क अपॉन टाईम. है ना. वर्कचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. वर्कचा फॉर्म्युला काय होता आता आपण लिहिला होता. दॅट इज 2 स्टेजसाठी 2n/n-1 इंटू P1V1 इन ब्रॅकेट P3/P1 रेस्ट टू पॉवर n-1/2n-1. हा फॉर्म्युला आहे. आणि याला जर आपल्याला पॉवरमध्ये कन्वर्ट करायचं राहतं तर आपण काय करतो नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स डिवाइड बाय 60 करून टाकतो. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स जर मिनिटमध्ये दिलेले असते तर आता आपल्याला यंत्र दिलेला नाही आहे. पण जसं मागे पण आपण असे क्वेश्चन घेतले होते यामध्ये आपल्याला व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूम अपॉन टाईम दिलेला आहे ना. फक्त व्हॉल्यूम राहिलं तर काय भेटतं आपल्याला वर्क. आणि डिवाइड बाय टाईम होऊन गेलं डायरेक्टली काय भेटेल पॉवर. तर ॲक्च्युली हा फॉर्म्युला कशाचा आहे पॉवरचाच होऊन गेला होता. का बरं. कारण व्हॉल्यूम जो आहे तो टाईम रिस्पेक्टिव्ह टाईम दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. सो 2 इंटू व्हॅल्यूज पुट करूया 1.35 डिवाइड बाय 1.35 - 1. P1ची व्हॅल्यू आहे 1 बार. बारचं कन्व्हर्जन करावं लागेल. ठीक आहे. 1 बार दिलेलं आहे व्हॅल्यू. कन्व्हर्जन करूया 1 × 10⁵. व्हॉल्यूम V1ची व्हॅल्यू काय घेणार 16/60. ठीक आहे. P3 मल्टिप्लाय बाय हे P3 P1 खाली लिहून घेतो मी या ठिकाणी. दिसतंय तुम्हाला. ओके.
सो P3ची व्हॅल्यू किती होती 10.5 डिवाइड बाय इनिशियल प्रेशर किती आहे 1 रेस टू पॉवर काय घेणार n-1 1.35 minus 1 1.35 minus 1 डिवाइड बाय 2 into 1.35 minus 1 या पद्धतीने इक्वेशन बनेल. इक्वेशन कंप्लीट झालं आहे. सो इथून जर तुम्ही आन्सर काढलं तर आन्सर विल बी क्वेश्चनचं काम झालं तसं पण आपलं आता हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर जेव्हा तुम्ही आन्सर काढाल तर आन्सर येईल तुमचं सॉरी थोडा आजच्या दिवस ॲडजस्ट करा ट्रायपॉड नाही येतं पण शूट करणं महत्त्वाचं आहे. सिलेबस मागे पडून राहिला आपला आता. सो पॉवर आपलं आन्सर हे फाइंड आउट केल्यानंतर आन्सर आलं पाहिजे तुमचं दॅट इज 71476.5 जूल पर सेकंड. ठीक आहे. आता हे जूल पर सेकंड आहे तर तुम्ही याला किलो जूलमध्ये करू शकतात. किती 3 डेसिमल सरकून घ्या 71.476 किलो जूल पर सेकंड हे तुमचं आन्सर येऊन गेलं पॉवरचं. इतक्या अमाऊंटची पॉवर आपल्याला लागणार आहे ज्यावेळेस आपण 1 बार ते 10.5 बारपर्यंत प्रेशर इन्क्रीज करू 2 स्टेजमध्ये. नाव फॉर सिंगल स्टेज काय आता चेंज काय होणार आहे फक्त सिंगल स्टेज कॉम्प्रेशनमध्ये काय चेंज होईल. इनिशियल प्रेशर काय राहील तुमचं P1 तेच राहील 1 बार आणि आता फायनल प्रेशर किती होऊन जाईल तुमचं 10.5 P2 येईल ना पण ते आता P2 कारण 1 स्टेजच आहे फक्त. यांची व्हॅल्यू तितकीच सांगितली आहे 1.35 V1 पण तितकंच आहे 16/60 मीटर क्यूब पर सेकंड. यांची व्हॅल्यू पण तेवढीच आहे 1.35 सगळ्या व्हॅल्यू सेम आहे. तर काय होईल दॅट P इज इक्वल टू फॉर्म्युला काय होऊन जाईल n/n-1 P1 D1 इन ब्रॅकेट P2/P1 रेस टू पॉवर n-1/n-1. ठीक आहे. जस्ट पुट डाउन द वैल्यूज नाउ. वैल्यूज पुट करूया. यांची व्हॅल्यू किती आहे 1.35 डिवाइड बाय 1.35 minus 1 P1 D1 ची व्हॅल्यू आहे तुमची 1 into 10⁵ V1 ची व्हॅल्यू किती आहे 16/60 मल्टीप्लाय बाय P3 ची व्हॅल्यू सेम 10.5 डिवाइड बाय 1 रेस टू पॉवर 1.35 minus 1 डिवाइड बाय 1.35 minus 1 या पद्धतीने. सो इथून काय भेटू शकतो तुम्हाला द व्हॅल्यू ऑफ पीचं आन्सर येणार आहे तुमचं. इथं जर तुम्ही आन्सर फाइंड आउट केलं तर युअर आन्सर शुड बी 84.212.6 जूल पर सेकंड. ठीक आहे. हे आन्सर भेटणार आहे दिसतंय की नाही. ठीक आहे. हे तुम्हाला आन्सर भेटेल. याला किलो जूलमध्ये करा. ऑफकोर्स तर किलो जूलमध्ये केलं तर आन्सर किती भेटणार आहे आपण जेव्हा याला आपण किलो जूलमध्ये करू किलो जूलमध्ये केलं तर ते आन्सर किती येईल 84.212 येईल. सो 84.2 किलो जूल आणि हे किती भेटलं आहे 71.4. ऑफकोर्स 1 स्टेजमध्ये तुम्हाला जास्तच एनर्जी लागणार आहे तेवढं प्रेशर जनरेट करायला ॲज कम्पेअर टू 2 स्टेज. म्हणून तर 2 स्टेजचं इव्होल्युशन झालं. 2 स्टेजमध्ये आपल्याला एनर्जी कमी लागते. तितकंच प्रेशर जनरेट करायला आपल्याला जी एनर्जी राहते जी पॉवर राहते ती कमी लागते. सो सिंगल स्टेजमध्ये येतं आहे 84.2 किलो जूल आणि डबल स्टेजमध्ये येतं आहे 71.47 किलो जूल. ठीक आहे. सो दोन्ही आपण कम्पेअर केले आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय सांगितलं आहे 2 स्टेज सिंगल ॲक्टिंग रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर टेक्स इन एअर ॲट द रेट ऑफ 12 मीटर क्यूब पर मिनिट. 12 मीटर क्यूब पर मिनिट म्हणजे आपल्याला इंटेक व्हॉल्यूम दिलेला आहे. इंटेक प्रेशर अँड टेम्परेचर आर 1 बार अँड 16 डिग्री सेल्सिअस P1 आणि T1 ची व्हॅल्यू दिली आपल्याला. द एअर इज कॉम्प्रेस टू द फायनल प्रेशर ऑफ 7 बार. 2 स्टेज कॉम्प्रेसर आहे याचा अर्थ P3 ची व्हॅल्यू 7 बार आहे. इंटरमिडिएट प्रेशर इज आयडियल अँड इंटरकूलिंग इज परफेक्ट. इंटरमिडिएट प्रेशर आयडियल आहे इंटरकूलिंग परफेक्ट आहे. या साईडला द कॉम्प्रेशन इंडेक्स इज 1.25. कॉम्प्रेसर रन्स ॲट 600 RPM. सगळ्या काही व्हॅल्यू दिल्या आहेत. फाइंड आउट करायचं इंटरमिडिएट प्रेशर आणि पॉवर रिक्वायर्ड टू ड्राईव्ह द कॉम्प्रेसर.
बघा सगळ्यात पहिले गिवन एक एक क्वांटिटी लिहूया. सगळ्यात पहिले आपल्याला व्हॉल्यूम दिलं होतं. व्हॉल्यूम दिलं आहे तुम्हाला 12 मीटर क्यूब पर मिनिट. ठीक आहे, 12 मीटर क्यूब पर मिनिट. प्रेशर दिलेलं आहे तुम्हाला 1 बार. टेम्परेचर T1 दिलं होतं तुम्हाला किती 16 डिग्री सेल्सिअस. ठीक, त्यानंतर फायनल प्रेशर 2 स्टेज येतं P3 दिलं आहे, दॅट इज 7 बार. इंटरमिडिएट प्रेशर इज परफेक्ट. यांची व्हॅल्यू कॉम्प्रेशन इंडेक्स दिलेलं आहे 1.25. एन 600 RPM. ठीक आहे. सो सगळ्यात पहिली क्वांटिटी जी आपल्याला फाइंड आउट करायची ती म्हणजे इंटरमिडिएट प्रेशर, म्हणजे P1 आणि P3च्या मधलं प्रेशर काढायचं, म्हणजे P2 काढायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. चल क्वेश्चनचं काम झालं आहे. क्वेश्चन करूया रफ. काय सांगितलं बघा. फर्स्ट इंटरमिडिएट प्रेशर काढायचं आहे फॉर परफेक्ट कुलिंग. हे लक्षात ठेवा, जर कुलिंग ही परफेक्ट असेल तर इंटरमिडिएट प्रेशर जे P2 आहे, दॅट P2 कॅन बी रिटन ॲज रूट ऑफ P1 इंटू P3. ठीक आहे. तर अंडर रूट ऑफ P1 ची व्हॅल्यू किती सांगितली आपल्याला 1 बार मल्टिप्लाय बाय P3 ची व्हॅल्यू 7 बार. किती होईल अंडर रूट ऑफ 7 इंटू 1 बिकम 7. याचं जर आन्सर फाइंड आउट केलं तुम्ही अंडर रूट ऑफ 7चं तर आन्सर येतं 2.645. आणि जर P1 आणि P3 बारमध्ये ठेवलं आहे तुम्ही तर P2 ची व्हॅल्यूसुद्धा कशात भेटेल बारमध्येच भेटणार आहे. ठीक आहे. तर इंटरमिडिएट प्रेशर कसं काढायचं हे तुम्हाला माहिती होऊन गेलं या ठिकाणी. आता इंटरमिडिएट प्रेशर नंतर पॉवर कशी फाइंड आउट करता आहे तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. पॉवरचे आपण 2 क्वेश्चन सॉल्व केले आतापर्यंत. पॉवर कशी फाइंड आउट केली जाणार, दॅट 2n पॉवर P इज इक्वल टू फॉर्म्युला काय 2n अपॉन n मायनस 1 इंटू P1 V1 इन ब्रॅकेट P3 अपॉन P1 रेस टू पॉवर n मायनस 1 अपॉन 2n मायनस 1. हा तुमचा फॉर्म्युला आहे पॉवरसाठी. ठीक आहे. यांची व्हॅल्यू माहिती आहे किती आहे 1.25. सगळ्याच व्हॅल्यू माहिती, पुट करून टाकू व्हॅल्यू पटकन. सो P इज इक्वल टू इथं व्हॅल्यूज पुट करूया आता 2 इंटू यांची व्हॅल्यू किती 1.25. सो 2 इंटू 1.25 डिवाइड बाय 1.25 मायनस 1 2n अपॉन n मायनस 1 इंटू P1 ची व्हॅल्यू किती आहे 1 बार. सो 1 इंटू 10 टू पॉवर 5. V1 ची व्हॅल्यू किती सांगितली 12 मीटर क्यूब पर मिनिट आहे. सो 12 मीटर क्यूब पर मिनिटचं सेकंडमध्ये कन्वर्जन करण्यासाठी डिवाइड बाय 60. ठीक आहे. मल्टिप्लायला काही दॅट इज 2n मायनस 1 सॉरी P1 V1 झालं. P3 ची व्हॅल्यू पुट करायची आता आहे ना. P3 ची व्हॅल्यू किती होती 7 बार डिवाइड बाय P1 ची व्हॅल्यू होती 1 बार रेस टू पॉवर 1.25 मायनस 1 डिवाइड बाय 2 इंटू 1.25 मायनस 1. ठीक आहे. पॉवरसाठी काय करतो आपण मल्टिप्लाय करतो. कशाने मल्टिप्लाय करतो आपण त्याला n ने. आपल्याला n ची व्हॅल्यू दिलेली आहे. n ची व्हॅल्यू किती मेन्शन केलेली होती आपल्याला, n ची व्हॅल्यू किती सांगितली आहे 600. अच्छा इथे लिहिली 600 ना. 600 RPM येते. तर इथं बी काय करावं लागेल 600 डिवाइड बाय 60. कॅल्क्युलेट करा बरं P ची व्हॅल्यू काय होती. जी काय व्हॅल्यू येईल 1.25 इंटू 2 किती होणार आहे दॅट इज 2.5 येस 1.5 इंटू 2 2.5 डिवाइड बाय 0.25 इंटू 10 रेस टू पॉवर 5 12 पंचे 60 होतं. तर 1/5 हा ब्रॅकेट ॲज इट इज तुम्ही कॅल्क्युलेट करून लिहून घ्या. इथं हे कॅन्सल झालं, हे किती राहिलं 10. या ब्रॅकेटचं जे काही ते आन्सर लिहा. इथून तुम्हाला व्हॅल्यू भेटून जाईल P ची आणि युअर व्हॅल्यू शुड बी 42962.8 जूल पर सेकंड. और याला जर किलोवॅटमध्ये लिहायचं म्हटलं तर 42.96 किलो जूल पर सेकंड होतं किंवा त्यालाच किलो वॅट पण म्हटलं जातं. जूल पर सेकंडलाच आपण वॅट म्हणतो. ठीक आहे. 42.96 किलो जूल पर सेकंड और किलो वॅट. दॅट्स इट. झाला क्वेश्चन. सो 2 स्टेजचे क्वेश्चन तर काही वेगळे नाही आहे असे है ना.
जसे सिंगल स्टेजचे होते तसेच आहेत, फक्त तुम्हाला आता फॉर्म्युला जो आहे पॉवरचा तेवढा थोडाफार चेंज करायचा आहे. ओके, सो हा एक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी होमवर्कला. याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम वर्क रिक्वायर्ड टू कॉम्प्रेस 1 kg ऑफ एअर फाइंड आउट करायचं आहे. सगळ्या काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि तुमचं जे आन्सर येईल ते आलं पाहिजे 268.38 किलो जूल पर kg पर सायकल. 268 लिहून देऊ. आन्सर आलं पाहिजे तुमचं पॉवरसाठी. काय विचारलं आहे, मिनिमम वर्क विचारलं आहे, सॉरी. सो मिनिमम वर्क रिक्वायर्ड फॉर्म्युला तर सेमच आहे, फक्त पॉवर विचारलं की मल्टिप्लाय बाय n/60 करतो आपण. नाही विचारलं, वर्क विचारलं तर नाही करत. 268.38 किलो जूल पर kg पर सायकल हे तुमचा आन्सर येणार आहे. ठीक आहे, ओके. ओके, सो आजच्या लेक्चरचा लास्ट क्वेश्चन आणि 2 स्टेज कॉम्प्रेसरसाठीचा आपण लास्ट क्वेश्चन आहे बघा. 2 स्टेज रेसिप्रोकेटिंग एअर कॉम्प्रेसर हँडल्स द 2 मीटर क्यूब पर मिनिट ऑफ एअर. सो आपल्याला व्हॉल्यूम दिलेला आहे 2 मीटर क्यूब पर मिनिट. द डिलिव्हरी प्रेशर इज 25 बार वेअर ॲज द ॲम्बियंट कंडिशन, ॲम्बियंट म्हणजे इनिशियल कंडिशन जे आहेत, आर 1 बार अँड 27 डिग्री सेल्सिअस. द कॉम्प्रेशन इंडेक्स इज 1.25. इंटरकूलिंग इज परफेक्ट. कॅल्क्युलेट द इंटरमिडिएट प्रेशर अँड द कॉम्प्रेसर पॉवर. ठीक आहे, पहिले 2 क्वेश्चन काय सांगितले, इंटरमिडिएट प्रेशर आणि कॉम्प्रेसरची पॉवर काढायची आहे. ठीक आहे, या साईडला पण एक क्वेश्चन दिलेला आहे, त्याला आपण नंतर कंटिन्यू करू. पहिले एवढ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून घेऊ आणि ते ॲक्च्युली आपल्याला या साईडला फाइंड आउट करावे लागतील. सो क्वेश्चनमध्ये गिवन काय काय दिलं आहे ते लिहून घेऊ एकदा. सगळ्यात पहिले व्हॉल्यूम दिलं होतं 2 मीटर क्यूब पर मिनिट. त्यानंतर जे डिलिव्हरी प्रेशर आहे P3ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला, दॅट इज 25 बार. त्यानंतर सांगितलं आहे ॲम्बियंट कंडिशन म्हणजे इनिशियल प्रेशर दिलेलं होतं तुम्हाला, दॅट इज 1 बार. आणि टेम्परेचर T1ची व्हॅल्यू दिलेली आहे 27 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, कॉम्प्रेशन इंडेक्स यांची व्हॅल्यू दिलेली आहे 1.25. कॅल्क्युलेट करायचं आहे सगळ्यात पहिले. आता त्यांनी सांगितलं आहे इंटरकूलिंग कशी आहे, परफेक्ट आहे. आणि त्यानंतर कॉम्प्रेसरचं प्रेशर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, जर इंटरकूलिंग परफेक्ट आहे याचा अर्थ आपण इंटरमिडिएट प्रेशर लगेच काढू शकतो. P2 इक्वल टू √ P1 P3 करून आपल्याला ज्या काही गिवन व्हॅल्यूज होत्या त्या आपण लिहून घेतल्या तिथं. सो या क्वेश्चनचं काम संपलं आहे आपल्याला. सो हिअर फर्स्ट इंटरमिडिएट प्रेशर P2 इक्वल टू काय म्हणजे √ P1 इंटू P3 which is equal to √ P1 ची व्हॅल्यू 1 बार, P3 ची व्हॅल्यू 25 बार. सो हिअर P2 इज इक्वल टू काय येणार आहे √ 25. √ 25 म्हणजे काय, P2 इक्वल टू 5 बार. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट सेकंड क्वेश्चन काय विचारलं होतं, पॉवर रिक्वायर्ड. ठीक आहे, पॉवर रिक्वायर्ड टू ड्राईव्ह द कॉम्प्रेसर. सो पॉवर इज इक्वल टू काय, तर पॉवर इज इक्वल टू येणार आहे 2n upon n-1 P1 V1 in bracket P3 upon P1 raised to power 2n पहिले n-1 upon 2n minus 1. ठीक आहे, सो पॉवर 2 इंटू n ची व्हॅल्यू किती आहे, n ची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चनमध्ये गिवन आहे 1.25. हिअर 1.25 minus 1. P1 ची व्हॅल्यू दिली होती तुम्हाला 1 बार. सो 1 इंटू 10⁵. V1 व्हॉल्यूम किती सांगितलं आहे 2 मीटर क्यूब पर मिनिट, तर काय करावं लागेल 2/60 मल्टीप्लाय बाय P3 ची व्हॅल्यू. P3 ची व्हॅल्यू किती आहे 25 डिवाइड बाय P3 ची व्हॅल्यू 25. P1 ची व्हॅल्यू किती आहे 1 रेस्ट टू पॉवर 1.25 minus 1 डिवाइड बाय 2 इंटू 1.25 minus 1. ठीक आहे, कॅल्क्युलेशन केल्यानंतर इथून भेटून जाईल तुम्हाला पॉवरचा आन्सर आणि ते की भेटणार आहे 12,657.65 वॅट. यालाच तुम्ही लिहू शकता 12.65 किलो वॅट. ठीक आहे, हे असणार आहे तुमचं आन्सर.
हे पूर्ण आन्सर येईल 2 × 1.25 डिवाइड बाय 1.25 मायनस 1 हे पूर्ण व्हॅल्यूज पुट केल्या, कॅल्क्युलेशन केल्यावर आन्सर येतं आहे 12657.65 वॅट. त्यालाच किलोवॅटमध्ये कन्वर्जन केलं तर आन्सर येणार आहे 12.65 और 12.66 किलोवॅट तुम्ही लिहू शकता. चलो ठीक आहे. आता पुढे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. बघा नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे. क्वेश्चन काय लिहिलं आहे बघा, द पर्सेंटेज सेव्हिंग इन द वर्क विचारलं. आता पॉवरचं काम झालं. नेक्स्ट विचारलं आहे आपल्याला की वर्क किती सेव्ह होईल, हे रफ करून टाकू पहिले आपण. विचारलं आहे तुम्हाला द पर्सेंटेज सेव्हिंग इन द वर्क बाय अ कॉम्प्रेसिंग एअर इन अ 2 स्टेज फ्रॉम 1 बार टू 25 बार instead of the single stage when handles 2 meter cube of air. सो वॉल्यूम तेवढाच सांगितलं आहे. पहिले सांगितलं की जर 2 स्टेजमध्ये तुम्ही 1 बार टू 25 बार जर एअरला कॉम्प्रेस कराल तर किती वर्क लागतं आहे, आणि तेच जर तुम्ही सिंगल स्टेजमध्ये केलं तर किती वर्क लागतं आहे, त्याचा पर्सेंटेज सेव्हिंग ऑफ वर्क काढा. पर्सेंटेज काढायचे आहेत. ठीक आहे, कसे काढले जातात पर्सेंटेज बघा इकडे. आता सांगतो मी तुम्हाला. पहिले वर्क डन तर काढून घेऊ आपण. सो फर्स्ट वर्क डन इन सिंगल स्टेज. सिंगल स्टेजमध्ये कॉम्प्रेशनसाठी वर्क किती लागणार आहे. सो वर्क इक्वल टू फॉर्म्युला काय राहतो आपला n/n-1 P1 V1 इन ब्रॅकेट P2 बाय P1 रेस टू पॉवर n-1 अपॉन n-1. यांची व्हॅल्यू तेवढीच आहे 1.25 डिवाइड बाय 1.25 मायनस 1. P1ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 1 बार दिली होती. सो 1 × 10⁵. वॉल्यूम त्यांनी आता 2 मीटर क्यूब सांगितलं इथे है ना. 2 मीटर क्यूब पर मिनिट होतं. तिथून काय भेटलं तुम्हाला, पॉवर भेटली. आता 2 मीटर क्यूब आहे तर आपल्याला काय भेटणार आहे, वर्क भेटणार आहे. P2ची व्हॅल्यू काय आहे 25/1 रेस टू पॉवर 1.25 मायनस 1 डिवाइड बाय 1.25 मायनस 1. 1.25 divided by 0.25 minus 1, 0.25, 10⁵ into 2 into 25 raised to power 0.25 divided by 1.25 minus 1. कॅल्क्युलेशन केलं इथून तर इथून काय भेटणार आहे तुम्हाला, वर्कची व्हॅल्यू. आणि वर्कची व्हॅल्यू येते तुमची जवळपास समजा किती, सांगितली एक्झॅक्टली यांना माहीत नाही वाटतं. होल्ड ऑन एक सेकंड. तुमची वर्कची जी व्हॅल्यू येणार आहे ती येईल 903653.9 वर्क आहे न्यूटन मीटर पर सायकल, किंवा तुम्ही वर्क येतं जूलमध्ये लिहू शकता. न्यूटन मीटर पर सायकल म्हणजेच न्यूटन मीटर, बेसिकली न्यूटन मीटर पर सेकंड इज नथिंग बट युअर वर्क राहतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट न्यूटन मीटर, सॉरी फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट वर्कच राहतं न्यूटन मीटर. न्यूटन मीटरच्या ऐवजी तुम्ही जूल पण लिहू शकतात. तर हे एवढं वर्क लागणार आहे आपल्याला कधी, दिस इज W1 नाव देऊन टाकू आपण याला. वर्क डन फॉर द सिंगल स्टेज. ठीक आहे, सिंगल स्टेजमध्ये जर आपण एअरला कॉम्प्रेस केलं फ्रॉम 1 बार टू 25 बार तर वर्क लागणार आहे 903653.9 न्यूटन मीटर पर सायकल. आणि हेच जर कॉम्प्रेशन आपण 2 स्टेजमध्ये केलं तर 2 स्टेजमध्ये चेंज होऊन जाईल, वर्क वेगळं येईल. मग ते 2 स्टेजमध्ये किती येणार आहे ते पण फाइंड आउट करून घेऊ एकदा. Okay, so second one, work done in 2 stage. फॉर्म्युला काय ऑलमोस्ट सेमच आहे, 2n/n-1 P1 V1 in bracket P3 by P1 raised to power n-1 divided by 2n-1. So here 2 into n ची व्हॅल्यू 1.25 डिवाइड बाय 1.25 मायनस 1 इन ब्रॅकेट P1 ची व्हॅल्यू, P1 किती आहे 1 बार. ठीक आहे, सो 1 इंटू 10⁵. V1 ची व्हॅल्यू किती आहे, V1 किती सांगितलं आहे वॉल्यूम त्यांनी 2 मल्टीप्लाय बाय P3 ची व्हॅल्यू अगेन सेम तेवढीच रेंज पहिली होती, दॅट इज 25 बार डिवाइड बाय इनिशियल प्रेशर 1 बार. इथं काय येणार आहे 1.25 मायनस 1 डिवाइड बाय 2 इंटू 1.25 मायनस 1. या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला इथून W2 भेटून जाईल. आणि युअर W2 शुड बी
759459.4 न्यूटन मीटर पर सायकल. ठीक आहे. आपल्याला हे क्लिअरली माहिती आहे की 2 स्टेज कॉम्प्रेसरमध्ये जे वर्क डन आहे ते बेसिकली सिंगल स्टेज कॉम्प्रेसरपेक्षा काय आलं पाहिजे, कमीच आलं पाहिजे है ना. तर इथं 90 येत आहे, तिथं 35 येत आहे. ओके, सो कंटिन्यू करूया पुढे. आता आपण फाइंड आउट करणार आहे वर्क डन नंतर. दोन्ही वर्क डन फाइंड आउट केले गेले. आपल्याला लास्ट क्वेश्चन विचारला आहे की व्हॉट इज द पर्सेंटेज सेव्हिंग इन द वर्क. तर पर्सेंटेज सेव्हिंग इन द वर्क कसं काढणार, जे काही जास्त वर्क आलं आहे त्याच्यामधनं छोटं वर्क मायनस करा, डिवाइड बाय जे तुमचं मोठं वर्क आहे ते करा आणि तिथून आन्सर भेटून जाईल, किती सेव्ह झालं ते भेटून जाईल. सो हिअर पर्सेंटेज सेव्ह इन वर्क इज इक्वल टू W1ची व्हॅल्यू जास्त आहे सिंगल स्टेजमध्ये, सो W1 मायनस W2 डिवाइड बाय W1 इंटू 100 या पद्धतीने येईल. ठीक. चलो फाइंड आउट करूया. W1ची व्हॅल्यू किती होती आपली 90365.3.9 मायनस W2ची व्हॅल्यू 75945.94 डिवाइड बाय W1ची व्हॅल्यू 90365.3.9 आणि ऑफकोर्स मल्टिप्लाइड बाय 100 टू कन्वर्ट दिस व्हॅल्यू इन टू द पर्सेंटेज. सो हिअर द पर्सेंटेज सेव्ह इन द वर्क जे भेटणार आहे तुम्हाला दॅट विल बी युअर 0.159568. ठीक आहे. 0.159568 मल्टिप्लाय बाय 100 आणि 100ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 2 डेसिमल राईट शिफ्ट करा. सो आन्सर येऊन जाईल 15.95%. एवढं वर्क आपलं सेव्ह होणार आहे जर आपण सिंगल स्टेजच्या ऐवजी 2 स्टेजमध्ये कॉम्प्रेशन केलं तर. ठीक आहे. तर या क्वेश्चनसोबत आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया. तर तुमचे 2 स्टेजचे न्यूमरिकल्स पण झालेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आता आपण रोटरी कॉम्प्रेसर स्टार्ट करू.